औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. हर्षवर्धन सपकाळांकडून महायुतीचा गँग ऑफ सरकार असा उल्लेख. टोळ्या एकत्र आल्यानं महाराष्ट्र सरकार स्थापन झालंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुतीवर टीका. काँग्रेसवाले सातत्यानं औरंगजेबचं गुणगान गातात. हर्षवर्धन सपकाळ त्याच माळेतील नेते. तुष्टीकरणासाठी काँग्रेसची अशी वक्तव्य. अतुल भातखळकर यांची टीका. हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य अत्यंत मूर्खपणाचं. सपकाळांच्याच रक्तात औरंगजेबी प्रवृत्ती. भाजपच्या प्रवीण दरेकर यांची टीका. बीडच्या आष्टीत एका तरुणाला बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. आष्टी तालुक्यातील पिंपरी गावातील धक्कादायक घटना. तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. आष्टीतील हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. तसंच या प्रकरणात एकच आरोपी आहे की आणखी कुणाचा सहभाग आहे याचा तपास करायला सांगितल्याचं सुरेश धस यांची माहिती. बीडची सध्याची परिस्थिती पाहता तिथे वेगळा कायदा करण्याची गरज. बीडमधील सडवून टाकलेली व्यवस्था बदला. आष्टीतील तरुणाच्या हत्येच्या घटनेवर दमानिया प्रतिक्रिया. बीडच्या आष्टीतील हत्येची घटना ही संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती. आष्टीतील हत्येच्या घटनेची सीआयडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी. आष्टीतील हत्याकांड मानवतेला काळीमा फासणारं. दीपक केदार यांची प्रतिक्रिया. गृहमंत्र्यांनी तात्काळ आष्टीतील प्रकरणाची दखल घ्यावी, केदार यांची मागणी. पालकमंत्रीपदाचं काय करतायत हे अजित पवारांनी सांगावं. यांना फक्त पद हवी, कुणालाही काम करायचं नाही. दमानियांचा अजित पवारांना सवाल. चंद्रकांत पाटील यांची विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर. सांगलीच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी आमच्या सोबत येण्याचा विचार करावा. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी ऑफर दिली असेल. खासदार विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. मुस्लिम समाजात शिक्षणाची सर्वाधिक आवश्यकता. नमाज पठणासोबत विज्ञान तंत्रज्ञानाचं ज्ञानही आत्मसात करा. इंजिनियर, डॉक्टर, IAS, IPS अधिकारी बनले तर समाजाचा विकास होईल. नागपुरातील सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसीच्या दीक्षांत सोहळ्यात नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया. औरंगजेबच्या कबरीपेक्षा बीडच्या शिक्षकाची आत्महत्या महत्वाची. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. बीडमधील शिक्षकानं आत्महत्या केली यावरून त्या संस्थाचालकाची किती दांडगाई असेल हे उघड झालंय. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची प्रतिक्रिया. सरकार काय करतंय, पाऊल का उचलत नाहीये. बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणावरून अंजली दमानियांचा सवाल. जयंत पाटील आमच्याकडे येतील. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जयंत पाटलांच्या पक्षांतराचे संकेत. तर नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी असं जयंत पाटील यांनी केलं होतं वक्तव्य. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार ठरले. संदीप जोशी, संजय केनेकर यांच्यासह दादाराव केसे यांना उमेदवारी. विधान परिषदेसाठी 27 मार्चला पोटनिवडणूक. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. भाजपकडून 3 उमेदवार घोषित. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होणं अद्याप बाकी. पक्षानं मला संधी दिली याचा आनंद. पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण ताकदीनं पार पाडणार. विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर संदीप जोशींची प्रतिक्रिया. पक्षानं दिलेला शब्द पाळला त्याबद्दल पक्षाचा आभारी. विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या दादाराव केसे यांची प्रतिक्रिया. छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून चालू असतं. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप. काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही. शिवेंद्रराजेंचा काँग्रेसवर घणाघात. राज्यातील सरकार छत्रपतींचा अपमान करणारं, त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. उदय सामंतांचं अभिनंदन. त्यांच्यामुळे राजापुरातील 2 समाजातील तेढ संपला. काल आलेल्यांकडून कोकणात दंगली घडवण्याचा प्रयत्न. राऊतांकडून सामंतांचं कौतुक तर नाव न घेता राणेंवर हल्लाबोल. काही लोकांकडून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न. राज्य नष्ट करण्यासाठी काही लोकांना भाजपमध्ये पाठवलंय का? मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर हे सहन कसं करता? राऊतांचा फडणवीसांना सवाल. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनी अभिमान व्यक्त केला होता. तुम्ही बाळासाहेबांची भूमिका विसरलात का? खासदार नरेश म्हस्केंचा संजय राऊतांना सवाल. 400 वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेत. महाराष्ट्रातील 3000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत का? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. संजय राऊतांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही. संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. तर काँग्रेसचे पाय चेपायचे नवे उद्योग यांनी सुरू केले. शिरसाटांची टीका.
नरेश म्हस्केंकडून जितेंद्र आव्हाड यांचा जितू मियां असा उल्लेख. आव्हाडांनी औरंगजेब हे त्यांचं दैवत असल्याचं मान्य केलंय. नरेश म्हस्केंची टीका. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा. सरकारनं औरंगजेबाची कबर लवकरात लवकर काढावी, अन्यथा आंदोलन करणार. बजरंग दल आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ. सुरक्षेच्या कारणासाठी एसआरपीएफची तुकडी, 2 पोलीस अधिकारी तैनात. तर मिलिंद एकबोटेंना 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवायची मागणी तीव्र. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल उद्या राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार. बजरंग दलाच्या भूमिकेबद्दल सरकार विचार करेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल. गुलाबराव पाटील यांची औरंगजेबाच्या कबरी संदर्भात प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे 4,000 कोटी वळवले. माझ्या विभागाचे पैसे घेताना संमती तरी घ्यायला हवी होती. संजय शिरसाट यांच्याकडून खंत व्यक्त. प्रशांत कोरटकर अजूनही सापडत नाही, हे कोल्हापूर पोलिसांचं अपयश. महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ देऊ नका. मुधोजीराजे भोसले यांचं कोल्हापूर पोलिसांना पत्र. शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाचे आमदार हारून खान यांच्या आमदारकीला आव्हान. हारून खान यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा भारती लव्हेकरांचा आरोप. हायकोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमचीही इच्छा. राज्यानं दादांच्या पाठीशी उभं राहावं. बाबासाहेब पाटील यांच्यानंतर कोकाटेंकडूनही दादांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त. रस्ते काय हवेत बनणार का? रस्ते आणि पाटबंधारे प्रकल्पांना जमीन तर लागणारच. शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधावर कृषी मंत्री कोकाटेंची प्रतिक्रिया. पवारांच्या राष्ट्रवादीच्या जय शिवराय संकल्पनेचं चंद्रकांत पाटलांकडून स्वागत. धर्म उपासनेशी नव्हे तर संस्कृतीशी जोडलेला चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ करमाळा दौऱ्यावर. मुश्रीफ दुपारी 6.5 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ रत्नागिरी दौऱ्यावर. स्वागतासाठी रत्नागिरी शहरात जागोजागी बॅनर्स. सपकाळ काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसचा विरोध केला त्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी युती केली, त्यामुळे आम्ही पक्षांतर केलं. गुलाबराव पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टीका. रावसाहेब दानवे किती रंग बदलतात हे जालनाकरांना चांगलंच समजलेलं आहे. काँग्रेस खासदार कल्याण काळेंची टीका. मल्हार सर्टिफिकेशन नावाला जेजुरीकरांचा तीव्र विरोध. नाव न बदलल्यास आंदोलनाचा इशारा. लवकरच धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाद मागणार. जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांची माहिती. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर भार पडतोय. निधी कसा आणि केव्हा आणायचा आहे मला चांगलं माहिती. इंदापुरात मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य. देहूनगरीत 376वा संत तुकाराम महाराज बीज सोहळा. बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी देहूत दाखल. जगद्गुरू तुकोबांच्या नामघोषानं अवघीत देहूनगरी दुमदुमली. उपमुख्यमंत्री शिंदे तुकाराम बीज निमित्तानं देहूत. वैभवी पगडी शाल उपर्ण देऊन शिंदेंचा सत्कार. बारामतीच्या डोरलेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या बीज उत्सवानिमित्तानं भाविकांची लगबग. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर परिसरात 50,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप. बारामतीच्या डोरलेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या बीज उत्सवाला खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांची हजेरी. दोघांनीही कीर्तन ऐकत हरिनामाचा गजर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान. तुकाराम बीज सोहळ्यादरम्यान शिंदेंना सन्मानित केलं. मला दिलेला पुरस्कार वारकरी, शेतकरी आणि लाडक्या बहिणींचा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. गडचिरोलीत नियमांचं उल्लंघन करणारी 91 आपलं सरकार केंद्र बंद. 91 केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. सोलापूरच्या मंगळवेढ्यातील बठाणमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा होत असल्याचा आरोप. भाजप खासदाराच्या निकटवर्तीय व्यक्तीला टेंडर. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांचा आरोप. सोलापुरात कोयत्याचा धाक दाखवत लूटमार करणारी टोळी जेरबंद. रिक्षातून जाणाऱ्या व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवत 1,20,000 रुपये लुटले होते. तक्रार आल्यानंतर 1 तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्यावर. सोलापूर जिल्ह्यात बोगस टीईटी प्रमाणपत्रधारक शिक्षक बडतर्फ. जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांची 5 शिक्षकांवर सेवा समाप्तीची कारवाई. टीईटी घोटाळ्यात सामील असल्याचा शिक्षकांवर ठपका. अमरावती जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमधील जलसाठा 46%. यंदा जिल्ह्यातील नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता.
अमरावतीत तुरीला 7,550 रुपये शासकीय दर असताना खुल्या बाजारात कमी दरानं खरेदी. खुल्या बाजारात तुरीला 6,700 ते 7,000 रुपयाचा दर. मुंबई गोवा महामार्गावर ट्रेलरचा भीषण अपघात. वाटूळ घाटातील तीव्र उतारावर अपघात. सध्या पर्यायी रस्त्यावरून वाहतूक सुरू. रायगडमधील म्हसाळा खरसईत दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर 3 दुचाकींचा भीषण अपघात. अपघातात एकाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटो विक्रीतील रक्कम थकबाकी प्रकरणी शेतकरी आक्रमक. पिंपळगाव बाजार समितीचे सभापती आणि आमदार दिलीप बनकर यांची गाडी अडवली. 30 एप्रिलपर्यंत टोमॅटोची थकीत रक्कम देण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन मागे. कल्याणमध्ये फायरिंग आणि मकोकातील फरार आरोपीचा खुलेआम वावर. फरार आरोपी कुणाल पाटीलची परिसरातील कार्यक्रमांमध्ये हजेरी. सामाजिक संघटनांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी. नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. तुर्भे पोलिसांकडून अवघ्या 2 तासात प्रियकराला अटक. पुण्यात मेट्रोच्या ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्या महिला आंदोलकांचा जामीन फेटाळला. केवळ महिला म्हणून जामीन देता येणार नाही, न्यायालयाचं निरीक्षण. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यासह 3 गुन्हा दाखल. बांधकाम ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी कारवाई. मुक्त विद्यापीठाची उन्हाळी सत्र परीक्षा 15 मे पासून सुरू होणार. नापास विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची संधी. विद्यापीठाकडून प्रक्रिया सुरू. पर्यटन कर आकारणीसाठी गुहागर नगरपंचायतीचा प्रस्ताव. गुहागर तालुक्यातील नागरिकांना करातून सूट दिली जाणार. शासकीय मंजुरीनंतर 60 दिवसात अंमलबजावणी होणार. नाशिकच्या शालिमार चौकात गुंडगिरी करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक. गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून रिक्षा चालकानं एकाला केली होती मारहाण. परभणीच्या धारोड भागात बांधकाम मजुराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीला बेड्या. डोंबिवलीत उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार. कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांच्याकडून कार्यक्रमाचा आढावा. कामठी तालुक्याचा वाढता विस्तार लक्षात घेता स्वतंत्र पोलीस उपायुक्त कार्यालय उभारले जाणार. पोलीस उपायुक्तालय आदर्श ठरेल असं नियोजन करा. पालकमंत्री बावनकुळेंचे निर्देश. शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार प्रकरणी जळगावमधील काँग्रेस पदाधिकाऱ्याला अटक. काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश पदाधिकारी अशोक खलाने अटकेत.